सोलापूर महानगरपालिका घनकचरा विभाग व आरोग्य विभागाच्या निरीक्षणादरम्यान शहरातील हवामान केंद्राजवळ बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर फेकल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। त्या बायोमेडिकल कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याचे आढळून आले। ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे सार्वजनिक आरोग्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो। सदरील घटनेबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पर्यावरण कायदा 1986 अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाल्याने महानगरपालिकेने तात्काळ कारवाई केली आहे। संबंधित व्यक्तीवर पर्यावरण संरक्षण कायदा कलम 15 नुसार रुपये 50,000 इतका दंड आकारण्यात आला आहे। दंडाची रक्कम तात्काळ सोलापूर महानगरपालिकेकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यांनी तत्काळ महापालिकाकडे दंड जमा केला आहे। याबाबत महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नागरिकांना तसेच सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी बायोमेडिकल कचरा ही अतिसंवेदनशील आणि नियमबद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आहे। नियम भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल। सोलापूरचा आरोग्य सुरक्षेचा मानक उंचावण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वर्तन करण्याची वेळ आली आहे। बायोमेडिकल कचऱ्याचा चुकीचा निपटारा हा गुन्हा असून अशा कृतींवर शून्य सहनशीलतेची भूमिका महापालिका पुढेही कायम ठेवणार आहे। महानगरपालिकेमार्फत शहर स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व वैद्यकीय प्रतिष्ठानांनी नियमावलीचे पालन करावे, अन्यथा कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। अशा प्रकारे शहरात कुठेही बायोमेडिकल वेस्ट कोणी टाकत असेल त्यांनी त्वरित महापालिकेचे आरोग्य निरीक्षक तसेच आरोग्य अधिकारी यांना संपर्क करावे।